वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. नमस्कार, आपण आहोत जिपके सरांसोबत. आज जे काही घडामोडी आहेत त्या घडामोडी संदर्भात चर्चा करणार आहोत. सर, सध्याच्या परिस्थितीत आपल्या सूर्य वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगू इच्छिता की आपल्या सध्याच्या परिस्थिती? नाही, सध्या हे जे की आमचं उद्यापासून आंदोलन सुरू होत आहे, स्कूल ठीक करो. त्या आंदोलनाची सुरुवात मी स्वतः माझ्या मूळ गावी हिंगोली इथे जाऊन करणार आहे. आणि तिथल्या ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, गावातल्या ज्या शाळा आहेत, तिथे जाऊन मी बघणार त्या शाळा चांगल्या आहेत की नाही आहे. कारण की सध्याची जी स्थिती आहे, जी मला माहिती, शाळा अजिबात चांगल्या नाहीये. वॉशरूम नाही येत, पाणी येत नाही, लाईट येत नाही, मुलांना बसायला बेंच नाही, मुलं जमिनीवरच बसता. आणि कुठे ना कुठे या गोष्टीची लाज वाटते की उद्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होणार आहे. पण 80 वर्षानंतरही जे आपल्या ग्रामीण भागातले मुलं आहेत, त्यांना अजूनही त्या फॅसिलिटीज भेटत नाही ज्या सिटी मधल्या दिल्ली, मुंबई झालं, बँगलोर झालं, या मुलांना भेटतात. का नाही भेटत? काय हे ग्रामीण भागातली मुलं या देशाची भविष्य नाही आहे का? हे देशाचे तेवढेच भविष्य जेवढे तुम्ही दिल्ली आणि मुंबईच्या मुलांना म्हणतात. तर या मुलांच्या ज्या शाळा आहेत त्या नीट झाल्या पाहिजे. तर कुठं ना कुठं ते झाल्यानंतरच ह्या मुलांना सुद्धा पुढे जाऊन काही करायची ऑपॉर्च्युनिटी भेटेल. आणि ती ऑपॉर्च्युनिटी तोपर्यंत नाही भेटणार जोपर्यंत आपण यांच्या शाळा नीट नाही करणार. सध्या तर परिस्थिती तुम्ही हिंगोली जिल्ह्याची बघता, पण सध्या स्थानिक छत्रपती संभाजीनगरमध्ये आहात. त्या परिसरात गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, त्याचप्रमाणे फुलंब्री, पैठण असे विविध तालुके ग्रामीण भागामध्ये मोडतात. या तालुक्यामध्ये जी परिस्थिती आहे ती तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहे, तर त्या ठिकाणी भेटी देणार का? नाही, नक्की देणार आहे. सुरुवात हिंगोलीपासून करतो कारण की ते माझं मूळ गाव आहे. त्याच्यानंतर सगळ्या गावी फिरणार आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण मध्ये सर्व परिसरात तुम्ही फिरणार? येस, सगळ्या. येस. ओके सर, धन्यवाद.